हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा, भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, माणसाचा दर्जा नेहमी जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बनून राहा, कारण शेवटी हिशोब कर्माचाच होतो, धर्माचा नाही. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज हाफ डे असल्यामुळे मुलं शाळेत जाणार होती, त्यांनी चहा खारी खाऊन घेतली आणि मी स्वयंपाकाला लागले. तिथं सांडग्याची भाजी केली आणि साईडच्या गॅसवरती चपात्या बनवत होते. तर चपात्या सर्व लाटून घेतल्या. सर्वच ताईंची सकाळची घाई गडबड असते. ताईंनो, मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता मुलं शाळेत गेली आणि मी मनी प्लांट या कुंडीमध्ये लावलेला आहे. तर त्याला 4-5 दिवसाला, आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे अशी आंघोळ घालावी लागते, नाहीतर मग त्याची पानं आहेत ना अशी सुकली जातात. एकदम छान असं मनी प्लांट हे झालेलं आहे पहा, आणि खूप छान दिसतं. नंतर मनी प्लांटला आंघोळ घालून झाल्याच्या नंतर मी कुंडीतल्या झाडांना ग्लासने पाणी घालून घेतलं. 1-2-3 दिवसाला त्याला पाणी टाकावंच लागतं, कारण उन्हाळा आहे त्यामुळे ते सुकतात. आणि इतकी छान दिसतात ना ते झाडांकडं पाहिल्याच्या नंतर डोळे एकदम मस्त तृप्त होतात, असं झाड दिसतात पहा. आणि मनी प्लांट ते एकदम छान असं आलेलं आहे. तर आता मुलं शाळेत गेली आणि मुलं शाळेत गेल्याच्या नंतर सुद्धा मी घरं जाळायला घेतली. तर जाळ्या मला दिसल्या तर मी जाळ्या काढून घेतल्या अगोदर, आणि सगळ्या जाळ्या काढून घेतल्या. आता पाडवा पण जवळ आलेला आहे, स्वामींचं पण पारायण लावायचं आहे, तर घराची साफसफाई करणं गरजेचं असतं. तर त्यानंतर झाडून घेतलं सगळीकडून आणि नंतर फरशा पुसायला घेतल्या. तर आज मी हाताने न पुसता वायफरच वापरते, कारण वायफरने पटापट पुसायला होतात, कारण आपल्याला बाहेर पण जायचं आहे ना त्यामुळे. तर फरशी पुसत असतानाच कोथिंबीरवाले मामा आले, त्यांच्याकडनं एक कोथिंबीरीची गड्डी पण घेतली. तर आमच्या गार्गीचा लूक पहा. त्यानंतर रांगोळी काढली आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली. तर आता माझी देवपूजा काम सगळं आवरलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे मंदिरामध्ये. तर जवळच मंदिर आहे, तिथं मूर्तीची स्थापना होणार आहे. तर त्यासाठी कार्यक्रम 3 दिवसाचा ठेवलेला आहे. तर 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि 1 वाजता कार्यक्रम संपणार आहे. तर त्यासाठी आमच्या बिल्डिंगमधील सगळ्या बायका आणि मी मिळून चाललेलो आहोत. तर चला पुढे तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये. तर चला आम्ही गेलो मंदिराकडे. तर तिथे पाहू शकता तुम्ही, इथे सगळ्या बायका छान साड्या घालून आलेल्या होत्या. काठपदर साडी वेअर केलेली होती त्यांनी, आणि डोक्यावरती असे कलश, त्यावरती आंब्याची डहाळी होती. तर थोड्याच अंतरावरती दत्त महाराजांचं मंदिर आहे, तर तिथं सगळ्या गेलो होतो आणि त्यांना उजवी प्रदक्षिणा घालून त्या मंदिरामधून बाहेर पडल्या सगळ्या ह्या, आणि छान अशा डोक्यावरती कलश घेऊन ह्या बायका हे करत होत्या. आणि नंतर मंदिराकडे आलो प्रदक्षिणा घालून, आणि हे पाहू शकता तुम्ही, ह्या मंदिराचा लुक असा आहे. एकदम छान असं मंदिर बांधलेलं आहे. मंडप पण व्यवस्थित दिलेला होता, इथे एकदम छान डेकोरेशन केलेलं होतं. तर ब्राह्मणांची इथं पूजा चाललेली होती पहा. तर एकदम मंत्रोच्चाराने ही पूजा करत होते. इथे गणपती बाप्पांची मूर्ती आणि महादेवाची मूर्ती, नंदी, नरहरी महाराज, विठ्ठल, रुक्मिणी आणि साईबाबांची मूर्ती इथे स्थापना होणार आहे.
तर छान असा कार्यक्रम पार पडला आणि पहा इथं माझ्या मैत्रिणीचा मुलगा किती छान चालतोय. तर आता 2 वाजलेले आहेत आणि तिथलचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता मी घरामध्ये आलेली आहे. पहा ऊन खूप आहे बाहेर. तर घरामध्ये आल्याच्यानंतर आज शनिवार असल्यामुळे मुलांना हाफ डे होता. तर शाळेतून आल्याच्यानंतर माझ्या मुलीने पहा सायन्सचा पार्ट ऑफ लिफ छान असा प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर किती सुंदर बनवला आहे पहा. तर तिने पहा हा दुसरा सुद्धा प्रोजेक्ट एकदम सुंदर असा लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय हा छान असा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आणि हे बटरफ्लाय बनवलेला आहे ना तिने तर एकदम हातानेच बनवलेला आहे. पहा एकदम सुंदर असं ॲक्टिव्हिटी बनवते ती. तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आता संध्याकाळचे 6 वाजले आणि मुलं सर्व बिल्डिंगमधली क्रिकेट खेळत होती. आज सुट्टी असल्यामुळे एकदम छान क्रिकेट खेळतात मुले सर्व. तर इथेच माझ्या व्हिडिओला एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर अशाच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.